आणि आता बातमी आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांच्या सकारात्मक कार्याची। अनिसच्या धडाडीच्या कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या नंदिनी जाधव यांनी स्वतःचा लाखोंचा उलाढाल असलेला उद्योग सोडून महिलांच्या जट निर्मूलनाचं काम हाती घेतलं। गेल्या 6 वर्षांपासून त्या हे काम करत असून आतापर्यंत एकूण 100 महिलांना त्यांनी जटमुक्त केलंय। जट असलेल्या महिलेची बातमी मिळताच नंदिनी बुलेटवर सवार होतात आणि त्या ठिकाणी पोहोचतात। त्या महिलेचं समुपदेशन करतात आणि स्वतःच त्या जट कापून तिला जटमुक्त करतात। सातत्य, चिकाटी, जिद्द आणि झोकून देऊन काम करणं हे सगळे गुण नंदिनी यांच्यात आहेत। तर नुकत्याच घावर या गावातील इयत्ता 6वीत शिकत असलेल्या 11 वर्षीय मुलीच्या डोक्यात 3 वर्षांपासून असलेली जट त्यांनी कापून एकूण आता 100 महिलांना जटमुक्त करण्याचं काम त्यांनी केलंय। आणि त्यानिमित्तानंच पुणे जिल्ह्यातल्या कार्याध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदिनी जाधव आज पुण्याहून आपल्यासोबत आहेत। नंदिनीजी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। नमस्कार। आणि एकीकडे तुमचं खरं तर कौतुकही करावंसं वाटतंय आणि एकीकडे असा एक प्रश्न पडतोय की महाराष्ट्र आपला अजूनही अंधश्रद्धेच्या विळख्यात आहे का? कारण 100वी नुकतंच जट मुक्तता आहे, जी जट निर्मूलन जे आहे ते तुमच्या हातून घडलेलं आहे। त्यामुळे आता कौतुक करावं की अजूनही आपण या विळख्यात सापडलोय का, हा प्रश्न उपस्थित करावा। हाच खरं तर प्रश्न प्रत्येकाच्या मनात आज भेडसावतोय। नंदिनीजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? नाही, आवाज गेला होता। प्रश्नाच्या वेळेला आवाज गेला होता। मी पुन्हा एकदा तुम्हाला विचारते, ते म्हणजे की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आज घावर या ठिकाणी आम्ही 100व्या महिलेचं म्हणत असतो दरवेळेला, पण ह्या वेळेला छोटीशी मुलगी जट निर्मूलनासाठी आमच्याकडे आली होती। म्हणजे की गेली 3 महिन्यापासून तिच्या आईशी सतत संपर्क करत होते, परंतु त्या काही जट काढण्यासाठी तयार नव्हत्या। का तर त्यांच्या मनामध्ये प्रचंड अंधश्रद्धा होत्या। जेव्हा आम्ही त्या गावामध्ये पोहोचलो तर त्या गावातल्या लोकांच्या मध्येही प्रचंड अंधश्रद्धा होत्या। लोक सांगायची तिला ते बाहेरचं झालेलं आहे, त्याच्यामुळे तिच्या डोक्यात जट आहे आणि ती देवाची आहे, त्याच्यामुळे ती कापायची नाही, आणि ती जट जर का कापली तर म्हणे त्यांच्या मुलाला काहीतरी होईल। मी म्हटलं मग मुलगी महत्वाची नाही आहे का? कारण आपण आता व्हिडिओमध्ये पाहत असाल की तिचं जट निर्मूलन केल्यानंतर ज्या केसांच्या मुळाशी असणाऱ्या प्रचंड उवा होत्या आणि जसे केस कापले तसे वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्या तशा त्या उवा बाहेर पडत होत्या। म्हणजे की इकडे मी 100वी जट निर्मूलन करते, एकीकडे मनामध्ये इतका उद्वेग निर्माण होत होता की कशा ह्या 3 वर्ष ह्या मुलीने सहन केलं असेल की हे जे म्हणजे की आपल्याला थोडंसं जरी केसांमध्ये वळवळ झाली तरी आपल्याला त्रास होतो प्रचंड, पण ह्या मुलीच्या डोक्यामध्ये हजारो वानी घरं केली होती। अक्षरशः घरं तिच्या डोक्यामध्ये जखम झाली होती आणि खूप वाईट वाटत होतं। म्हणजे आनंद हा नाही आहे 100वी जट निर्मूलन, म्हणजे जट निर्मूलन करताना कधी आनंद होतच नाही। कारण ह्या महिला ज्या ह्या अंधश्रद्धेपोटी हे जटेचं ओझं वाहत असतात, त्याला कुठेतरी बाहेर काढणं, त्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हा वसा घेतलेला आहे। आणि आम्ही जिथपर्यंत पोहोचू आणि ह्या माध्यमातून हे काम नेहमीपर्यंत आम्ही सततच करतच राहणार आहोत। आणि पहिले पुणे जिल्हा होईना का, पण महाराष्ट्र अख्खा जटमुक्त करण्याचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विचार आहे। नक्कीच नंदिनीजी, ही मुलगी खरं तर 6व्या इयत्तेत शिकते, अवघ्या 11 वर्षांची मुलगी आहे। अशा अनेक मुली तुमच्या या कार्यादरम्यान तुमच्याशी संपर्कात आल्या, ज्यांना तुम्ही जटमुक्त केलं। या मुलींची मानसिकता काय असते? जट काढल्यानंतर त्या तुमच्याशी जेव्हा संवाद साधत असतील, काय भावना व्यक्त करतात? म्हणजे आतापर्यंत मी ह्या 4 वर्षामध्ये हे 100 जट निर्मूलन केलेलं आहे। तर यांच्याशी संपर्कात असताना म्हणजे की मी कधीही कुठल्या ज्या जट निर्मूलन केलेल्या मुली आहेत, महिला आहेत, त्यांचा संपर्क कधीच सोडत नाही। मी सतत त्यांच्या संपर्कात राहते, कारण काहीतरी कावळा बसायला आणि फांदी मोडायला असं पण होऊ शकतं कधी कधी। मग त्याच्यामुळे असं त्यांच्या मनामध्ये वाईट विचार येऊ नये त्यासाठी मी सतत फोन करत असते। आता ह्याही मुलीच्या आईशी मी संपर्कात होते, कारण हिच्या डोक्यात जट होती म्हणून हिला शाळेत पाठवलं जात नव्हतं, हिचं बालपण हिरावून घेतलं होतं।
म्हणजे आता त्या जटेमुळे ती वेडी होण्याचीच बाकी होती फक्त. तिच्या शरीरावरती, मनावरती त्याचे वाईट परिणाम होत होते. तिचं खेळण्याचं, बागडण्याचं वय आहे, पण हा विचार तिच्या आईनेही केला नाही. आणि ज्या शाळेमध्ये ती शिकते त्या शिक्षकांनी यांचं प्रबोधन करणं गरजेचं होतं, परंतु आज शिक्षकांच्याच डोक्यामध्ये प्रचंड प्रमाणात अंधश्रद्धा आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मार्फत शिक्षकांची वेगवेगळी कार्यशाळा घेतली जाते, त्यांना ह्याविषयी सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, परंतु ह्या मुलीपर्यंत शिक्षक लोक पोचली नाहीयेत. अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की आपण आज 21व्या युगामध्ये आहोत, तरीही अशा जटांसारख्या अंधश्रद्धा डोक्यामध्ये घेऊन आपण समाजामध्ये वावरत असतो. तर हे कुठेतरी खूप खेदजनक बाब आहे. नक्कीच नंदिनीजी, खरं तर नुसतं गावातच नाही तर अनेक अशा महिला ज्या आहेत त्या शहरांमध्ये सुद्धा तुमच्या संपर्कामध्ये आल्या, ज्या शहरातल्या होत्या, अगदी नोकरी करणाऱ्या सुद्धा महिलांचे तुम्ही आता अलीकडेच त्यांना जटमुक्त केलं होतं. त्यामुळे कुठेतरी अजूनही आपण जसं म्हणतो 21व्या शतकात सुद्धा आपल्याला अशा अंधश्रद्धासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या पाहायला मिळतात, या घटना घडत आहेत. त्यामुळे राज्य सरकारतर्फे जे काही प्रयत्न करायला हवेत ते कुठेतरी अपुरे पडतायत का? कारण अनिसाच्या वतीनं तुमच्या पुढाकारानं आज तुम्ही इतकं मोठं कार्य करताय म्हणून आज 100वे जट निर्मूलन तुम्ही केलेलं आहे, परंतु राज्य सरकारनं आणखीन काही पावलं उचलली पाहिजेत का, जेणेकरून यावर पूर्णपणे आळा बसेल? खरंच राज्य सरकारने याच्याविषयी पावलं उचलणं फार गरजेचे आहेत. आपण फक्त ह्या जटवाल्या महिला बघतो, मुली बघतो, उद्या यांना जे सांगणारे गुरु असतात, कारण जेव्हा जट डोक्यामध्ये येते तेव्हा ती गेनमाळ घालतात आणि त्या गेनमाळच्या माध्यमातून लाखोंची फसवणूक ह्या लोकांची होत असते. आणि काही तरुण मुली असतात तर त्यांची देवदासी म्हणून लग्नही अजून छुप्या पद्धतीने लग्न लावून देण्यात येतात. तर सरकारने जो कायदा आहे देवदासीचा तो ठोसपणे अंमलबजावणी याची करणं गरजेचे आहेत आणि ह्याविषयी प्रबोधनाची पावलं उचलणं फार गरजेचे आहेत. आज आपण बघतो की माझ्यासारखी महिला 100 महिला, काय 100 महिलापेक्षा मी आतापर्यंत 500 महिलापर्यंत पोहोचली आहे. त्यातल्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून त्या देवाच्या दारामध्ये जाऊन त्यांनी स्वतः जट निर्मूलन केलेलं आहे. परंतु अजून अशा कितीतरी महिला आहेत, त्याच्यापर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व कार्यकर्ते महाराष्ट्रातले त्या लोकांच्यापर्यंत पोहोचतच असतात. पण शासनाने याच्याविषयी काहीतरी नियम बनवणं फार गरजेचं आहे की जेणेकरून हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे, लोकांची फसवणूक थांबवली गेली पाहिजेत आणि ह्या महिला ह्या अंधश्रद्धेला बळी न पडता जटमुक्त कशा होतील हे अस्वच्छतेमुळे होतं. अगदी खरं आहे. आणि विशेषतः त्या महिलांना त्यांचं आयुष्य जे आहे ते मुक्तपणे जगता येईल, वावरता येईल. नंदिनीजी, तुमच्या या कार्याबद्दल खरं तर तुमचं मनापासून कौतुक आहे, अनिसाचं कौतुक आहे, कारण आज कुठेतरी या महिलांना मोकळा श्वास घेता येतोय तुम्ही केलेल्या या कार्यामुळे. आणि या संपूर्ण अंधश्रद्धेवर आता कुठेतरी आळा बसणं गरजेचं आहे आणि म्हणूनच राज्य सरकारनं ठोस पावलं उचलावीत असंच संपूर्ण महाराष्ट्राला सुद्धा वाटतंय. नंदिनीजी, तुम्ही आलात आणि आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप धन्यवाद. आणि यानंतर महिला विशेषमध्ये वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. घरच्या घरी आपल्या किचनमधल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे आपण आपल्या आजारावर मात करू शकतो. आणि म्हणूनच आहार तज्ज्ञ अवंती दामले आपल्याला सांगतायत सूप, सार आणि त्याचबरोबर कढणामुळे होणारे फायदे. नमस्कार. आज आपण सूप, सार आणि कढण ह्याविषयी थोडीशी माहिती करून घेऊयात. पाश्चात्य देशांमध्ये संध्याकाळच्या वेळेस सूप प्यायची पद्धत आहे. आपल्याकडेही बरेच वेळा आजारी माणूस असेल किंवा तोंडाला रुची नसेल तर सार किंवा कढण करून त्या रुग्णाला दिले जाते. आज आपण त्याच्याविषयी थोडीशी माहिती करून घेऊयात आणि त्याचबरोबरीने ते बनवताना काय मॉडिफिकेशन्स केल्या म्हणजे ते चांगल्या प्रकारचं हेल्दी सूप बनू शकेल किंवा सार बनू शकेल किंवा कढण बनू शकेल हे बघूयात. सूप आणि कढण पेशंटला देण्यासाठी किंवा नॉर्मल माणसालाही खाण्यासाठी दिलं जातं, कारण ते पचायला अत्यंत सोपं असतं. त्याचबरोबरीने कमी उष्मांक देणारं असतं, त्यामुळे कॅलरिफिक व्हॅल्यूही कमी असते. सूप किंवा कढण प्यायल्यानंतर पोट भरल्याची भावना जागृत होते. त्याच्यामध्ये उत्तम प्रकारची खनिजं, कमी किंवा मध्यम प्रकारचे कार्बोहायड्रेट्स आणि त्याचबरोबरनी चांगल्या प्रकारचा चोथा पोटात जातो. सूप तयार करताना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, कडधान्य, उसळी, चिकन, फिश यांचा वापर करू शकतो. सूप करताना किंवा कढण करताना काही ठराविक कालावधीसाठी त्या वस्तू पाणी घालून एकत्र करून त्याचबरोबरीने त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हर्ब्स किंवा मसाले घातले जातात आणि
उकळलं जातं. त्याचा अर्क त्या भाज्यांचा आणि चिकन किंवा फिश किंवा डाळ किंवा उसळ हे आपण जे वापरतोय त्याचा अर्क त्या सूपमध्ये उतरतो आणि पोषण मूल्य वाढीस लागतात. प्रत्येकाने आपल्या आहारामध्ये सूप किंवा कढण किंवा सार ह्याचा वापर करावा. आणि यानंतर महिला विशेषमध्ये आज वेळ झाली आपली इथेच थांबायची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.